कि अब तक लाइन में पीछे खड़े थे भाई तेरी बारी है, कि अब तक लाइन में पीछे खड़े थे भाई तेरी बारी है, सपने को हकीकत में बदलने में सारा दम लगा दे जितना तुझ में बाकी है। अरे रुक मत जाना मेरे एसएससी के शेर, अरे रुक मत जाना मेरे भारत के शेर, वो वर्दी और सरहद पे ड्यूटी तेरी ही राह में, तेरी ही राह में। जय हिंद, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन या ठिकाणी आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनल या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। मित्रो, आपण काही महत्त्वाच्या विषयांना ठिकाणी चर्चा करणार आहे। ते दोन विषय महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी मी थंबनेलमध्ये दिले त्या ठिकाणी की आपण नेमका अभ्यास करताना काय चुक्या करतोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपण एक महत्त्वाचा विषय तो असा असणार आहे की आपण ज्या प्रकारे आपण एसएससीचा स्टडी करत आहोत त्याच पद्धतीने मी सुद्धा स्टाफ सिलेक्शन एसएससीचा अभ्यास कशाप्रमाणे केलेला आहे आणि माझा त्या ठिकाणी अभ्यासाचा टाइम टेबल आणि नियोजन कशा प्रकारे होतं मी सहजपणे त्या ठिकाणी शेअर करणार आहे आणि इतर गोष्टी त्या ठिकाणी बोलणार आहे। लक्षात घ्या, मी पुन्हा सांगते, मी जो काही व्हिडिओ बनवणार तो परिपूर्ण अभ्यासासंबंधित माहितीच माझा त्या उद्देश असणार आहे। विनाकारण इतर काही व्हिडिओ बनवेल असं मला त्या ठिकाणी आवडत नाही, लक्षात ठेवा। म्हणून आपण नेमका अभ्यास करताना काय चुकते या सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करते। कदाचित आपण अभ्यास करताना, तयारी करताना नोटिफिकेशन आल्यापासून आपल्याला न कळत आपण त्या चुक्या करत आहोत, पण आपल्याला त्या कळत नाहीत आणि त्या जाणीव करण्यासाठी या ठिकाणी थोडक्यात मी त्या काही गोष्टी सांगणार आहे। मित्र, लक्षात ठेवा, अभ्यास करणं म्हणजे काय? अभ्यास करणं म्हणजे फक्त आणि फक्त नोटिफिकेशन आली किंवा एखादं आपण पुस्तक घेतलं, एसएससीजीडीच्या नावाने एखादं पुस्तक घेतलं, दुसऱ्याला विचारलं की मला एसएससीजीडीचा अभ्यास करायचा पुस्तक दे, आणि त्यावरती एखादं काही फोर्स मेंबरचा एखादा फोटो असेल किंवा काही लिहिलं असेल म्हणजे आपण तशा प्रकारे बनवून जाऊ, अशातला मुद्दा नाही मित्र, लक्षात ठेवा। अभ्यास करणं म्हणजे स्वतःला मेंटली तयार करणं, स्वतःला त्या अगोदर स्वतःला प्रिपेअर करणं आणि त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून मनाला बसवणं। नुसतं फक्त पुस्तकांचा रद्दी साठा करून याला अजिबात अर्थ नाही। मगाशी बोललेलं आपल्याला स्मार्ट स्टडी करायचं आहे, असं भुक्कमपट्टी अजिबात करायची नाही। मग आता नेहमी मी काय सांगू इच्छितो त्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्र, लक्षात ठेवा, अभ्यास करताना स्वतःला जाणीव असून द्या की मी प्रॉपरली एका प्रॉपर मार्गदर्शनाने मी अभ्यास करते। आता मार्गदर्शनाचा मुद्दा काय की मी जे काही मटेरियल बोललेले प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी की तुम्ही आता काही मुलांची शंका आहे ती शंका दूर करतो। पहिले म्हणजे की पेपर या ठिकाणी मराठीत होणार आहे, बरं का, पेपर या ठिकाणी मराठीत होणार आहे, मग आम्ही त्या ठिकाणी कुठल्या याच्यात अभ्यास करू, मग आम्ही मराठीत करू का हिंदीत करू, हा सगळ्यात मोठा डाऊट क्लिअर करतो। बाकी आपल्या इच्छेनुसार काम करा। डाऊट लक्षात ठेवा, जर आपण ऑलरेडी महाराष्ट्र पोलीस भरती असेल, एमपीएससी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आपण जर याची तयारी करत असाल आणि जर आपण ऑलरेडी मराठीपासून जर आपला अभ्यास सुरू असेल, मराठीमध्ये आपले जर क्लासेस वगैरे कंप्लीट झाले असतील, तर आपण आतासुद्धा मराठीत अभ्यास करायला हरकत नाही, लक्षात घ्या। परंतु याला एक पण आहे, लक्षात ठेवा, काय पण लक्षात ठेवा, परंतु अभ्यास करताना फक्त आपण मराठीचा तोच अभ्यास करतो याच्यातला असा विषय नाही। कारण का की एसएससीजीडी म्हणजे एसएससी हे केंद्राची लेवल त्या ठिकाणी आणि स्टेटची लेवल यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात ठेवा। आता फरक काय हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही त्या ठिकाणी। जर तुम्ही मराठीत जर तुम्ही ऑलरेडी पोलीस भरती करत असाल तर आपलं काम आहे त्या ठिकाणी मागील प्रश्न जे एसएससीजीडीचे प्रश्न ते सुद्धा हिंदीतले वाचणं गरजेचं आहे आणि त्याची लेवल समजून घेणं गरजेचं आहे। आता लेवल समजून घेणं गरजेचं म्हणजे काय की फक्त ऑब्झर्वेशन करा त्या ठिकाणी, प्रॉपर पहा की त्या ठिकाणी मागील प्रश्न कशा प्रकारे आलेले आहेत आणि कुठल्या टॉपिकवर जास्त भर दिली आणि त्या टॉपिक प्रकारे सेम टू सेम त्याच टॉपिक मराठीत त्या ठिकाणी कव्हर करा। आता मराठीत असं विचारू नका मराठीत कुठलं पुस्तक ठीक राहील। आता पहा, आता एसएससी मराठीत होणार आहे म्हणून त्या ठिकाणी अनेक पुस्तकं आणि कव्हर पेज लावून त्या ठिकाणी विकली जातील आता की एसएससीजीडी मराठीत असं तसं, हे प्रकाशन प्रश्न हे सगळे फेक आहेत, लक्षात ठेवा। कव्हर पेजवर जाऊन अभ्यास करू नका। माझ्या माहितीनुसार मला वाटतं तुम्ही एखादं तलाठीचं पुस्तक असेल किंवा एमपीएससी लेवलचं एखादं पुस्तक असेल, मला वाटतं पोलीस भरती लेवलचे गणिताचे प्रश्न एसएससीला येत नाही तेवढे, कारण ती लेवल थोडी जास्त कमी। पण तुम्ही सुरुवातीला बेसिक प्रॅक्टिससाठी पोलीस भरती प्रश्न सुद्धा लावू शकता। मग हळूहळू तुम्ही तलाठीचे प्रश्न बऱ्यापैकी 3-4 लाईनिंगवाले 2-3 लाईनिंगवाले तुम्ही प्रश्न या ठिकाणी लावू शकता एसएससीजीडीसाठी। परंतु या अगोदर तुम्हाला एसएससीजीडी ते प्रिव्हियसली हिंदीतले तुम्ही काही प्रश्न असतील ते तुम्हाला डोळ्यासमोर घेणं आणि एखादा प्रिव्हियस हिंदीमधलं तुम्ही समोर ते फक्त एक माहितीसाठी ते गोळा करणं अत्यंत गरजेचं। त्यानंतर आपल्याला अंदाज लागेल की मराठीत तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा डाऊट क्लिअर करा। तर असाइनमेंट असं करू नका की चला हिंदीमध्ये जास्त मटेरियल आहे मग हिंदीमध्ये अभ्यास करणार आहे, असातला मुद्दा नाही। जर तुम्ही अगोदरपासून तुम्ही जर पोलीस भरती प्रिपरेशन करत असाल, एमपीएससी तलाठी ग्रामसेवक असाल, तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी मराठीतच तुम्ही देऊ शकता, मराठीत तुम्ही गणित सोडू शकता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। त्यानंतर आणि जर एखादा फ्रेश विद्यार्थी असेल किंवा त्याला ऑलरेडी त्याने जर एसएससीजीडीची तयारी करत हिंदीमध्ये असेल तर कृपया त्याने हिंदीमध्येच अभ्यास सुरू ठेवावा, लक्षात ठेवा। जो आता समजा मी टोटल सुरुवातीपासून केंद्राचा स्टडी करत आलो, तर मला केंद्राचं समजणार आहे, मला मराठीत मला समजत नाही। आताही सुद्धा मला मराठीमध्ये काही गोष्टी मला समजत नाही, मराठीची मला ती शब्दरचना कधी कधी कळत नाही जेवढी हिंदी कळते, लक्षात ठेवा।
म्हणून जो हिंदीत करत आलेला आहे, ज्यांनी हिंदीमध्ये क्लास केलेले आहे, त्यांनी हिंदीतच करत राहा. विनाकारण भटकू नका. स्वतःला ही वेळ भटकण्याची नाही. नेमकं काय चुकतोय हा मुद्दा मी या ठिकाणी बोलायला लक्षात ठेवा. अजून काय मुद्दा लक्षात ठेवा. आता हे झालं तुमचा डाऊट क्लिअर, म्हणून कृपया सर्वांनी अशी भटक करू नका आणि स्वतःला कन्फ्यूज करू नका विनाकारण. हिंदीत असाल तर हिंदीतच करा रेग्युलर, आणि माइंड रिलॅक्स ठेवून त्या ठिकाणी प्रॉपरपणे नियोजनबद्ध आपला अभ्यास सुरू ठेवा. अजून महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. काही प्रेरणा आणि मोटिवेशनची गरज असते अभ्यास करताना, ती लक्षात ठेवा. प्रेरणा आणि मोटिवेशनची गरज असते की आपण अभ्यास का करत आहोत, हा मुद्दा डोक्यात लक्षात ठेवून करा. अजून एक मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर अभ्यास करताना स्वतःला जाणीव असली पाहिजे की मी कासाठी अभ्यास करतो. लक्षात ठेवा. नोकरी फक्त नोकरीने तर आपल्याला पूर्ण घर आणि पूर्ण फॅमिली, पूर्ण बॅकग्राऊंड बदलणारा असा एकमेव प्रकार असतो, तो म्हणजे नोकरी. आता नोकरी मिळवल्याने फक्त स्वतःचा फायदा होतो का, अशातला भाग नाही. नोकरी मिळवल्याने आपला तर फायदा होतोच, पण आपल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर खुशी येते. आणि जे काही तुम्ही आता जी गरिबी काढत असाल, जे तुमचं आता काही घर असेल, त्या घरातच पूर्ण छत्रछाया त्या ठिकाणी बदलणार आहे. ह्या गोष्टी आठवा. पावसाळ्यात आपलं घर कधीतरी गळलेलं आहे, त्यातून छतमधून पाणी निघालेलं, ह्या गोष्टी अभ्यास करताना डोळ्यासमोर आणा. अभ्यास करताना तुम्ही डोळ्यासमोर आणा की भर उन्हात आणत आपला आई बाप शेतामध्ये राबते, आपले आई वडील दुसऱ्याकडे कामाला जाते. अभ्यास करताना त्या गोष्टी आठवा, ज्या काही तुम्ही काहीतरी सहन केलेल्या आहेत, ज्या काही तुम्ही प्रत्येकाने संघर्षाचे दिवस काढले. मित्र लक्षात ठेवा. आणि अभ्यास करणं म्हणजे असंच नाही का आता गरीबाचा मुलगाच अभ्यास करेल अशातला मुद्दा नाही, आणि तोच ध्येय काटेल अशातला मुद्दा नाही. माणूस जन्माला आल्यानंतर स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी अभ्यास करत असतो, आणि स्वतःचं आपण अस्तित्व आणि स्वतःची ओळख निर्माण करतो. स्वतःची आयुष्यात आल्यानंतर स्वतःची ओळख निर्माण करणं हाच सगळ्यात मोठा जन्माला आल्यानंतर हा उद्देश असतो. म्हणून या काही प्रेरणादायी गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा. कारण आणि लक्षात ठेवा, फक्त पहिल्याच प्रयत्नात असं काही होतं अशातला भाग नाही, आणि होतंही लक्षात ठेवा. म्हणून खचून जाऊ नका. लक्षात ठेवायचं. एखाद्या मित्राने माझ्या बोलण्यावरून जर आता शून्यापासून जरी सुरुवात केली असेल, तर त्याने या येता फेब्रुवारी मार्च या परीक्षेपर्यंत 100% आपला प्रयत्न करा, 100% आपला द्या, 100% आपला अभ्यास करा. रिझल्ट काय येईल याची पर्वा करू नका, कारण आपली वय अजून संपलेली नाही आणि भरत्याही संपलेल्या आणि भरत्या पुढे तयार आहेत. लक्षात ठेवा. अभ्यास केल्याने फक्त नोकरी लागते असं नाही, तर स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्ती ऑटोमॅटिक घडत असतं, आणि त्या ठिकाणी आपण काही करू शकतो. लक्षात ठेवतो अभ्यासाची वर. फक्त जिद्द चिकाटी ही गोष्टी आपल्यात असू द्या. मग आपण ज्या ठिकाणी लात मारू त्या ठिकाणी पाणी काढू, ज्या परीक्षेला बसू ती परीक्षा पास करू, हे मी त्या ठिकाणी लिहून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या गोष्टीकडे न वळता फक्त मुद्दा याच्यात एक सांगणं आहे की जाणीव ठेवा आणि अभ्यास करा. हे सांगण्याचं कारण असं आहे मित्र, लक्षात ठेवा. मी काही मित्र असे पाहतोय की त्या अभ्यासाच्या नावावर मोबाईल घेताय, ऑनलाईन स्टडी करताय, परंतु ऑनलाईन स्टडी करता एखादा ऑनलाईन मेसेज येतो, ते मेसेजकडे वळता चॅटिंगला लागता, किंवा एखादा व्हिडिओज पाहता, कॉमेडी व्हिडिओ पाहता, इंस्टाग्रामवर गेले 1-1 तास अर्धा तास इंस्टाग्रामवर जातोय, स्वतःला आपल्याला कळत नाही. म्हणून सध्या तरी ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. यूट्यूब चॅनल प्रत्येक सांगते, जिथे वाटत ते काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत त्याच गोष्टी फॉलो करा. मी शब्द देतो शेवटपर्यंत, तुमच्या सिलेक्शनपर्यंत. मी या ठिकाणी कितीही प्रॉब्लेम आले, आता बघा मी एकदम थोडा सिच्युएशन खतरनाक आहे थोडी, तरीसुद्धा मी या ठिकाणी व्हिडिओ बनवते. या ठिकाणी लक्षात ठेवा. तसंच तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मुद्दा काय की अशा कुठल्याही तुम्ही विनाकारण यूट्यूबच्या भानगडीत पडू नका. ते एखादं येतन सांगतो सिलेबस में बडा बदलाव हुआ, एखादं येतं सांगतो की ये कट ऑफ रहेगी, ये तो अंकित भाटी तो सांगतो माझी 0.2 बैच गया, तो एक सांगतो ये बैच ले लो आपका सिलेक्शन पक्का है, एक सांगतो 75 दिनों में आपका पूरा कोर्स खत्म, एक सांगतो 150 दिन तक ये अभ्यास करो तुम्हारा काम हो जाएगा. अरे घरजप रहो. असं काहीही नसतं. हे लोक फक्त त्यांचे बाजार मांडून बसले आहेत, आणि तुम्ही त्या बाजारात वेळ होऊ नका. आपल्या अभ्यास तर ते लोक स्वतःच्या फायद्यासाठी अनेक व्हिडिओ बनवतात, आणि ते व्हिडिओ आपण पाहतो आणि आपला वेळ वाया घालतो. अशातला प्रकार होऊ नका. तुम्हाला काय वाटतं की नाही SSCGD संबंधित विषय मी पाहतोय, मी अभ्यासच करतोय, असा विषय नाही. एक सेकंद, एक मिनिट, एक तास आपला महत्त्वाचा. लक्षात ठेवा. तुम्ही एका तासात, एका मिनिटामध्ये तुम्ही कितीतरी काहीतरी तुम्ही शिकू शकता. लक्षात ठेवा. एका मिनिटामध्ये आपण एक प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकतो. म्हणून एका सेकंदाची जाणीव ठेवा, आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा की सोशल मीडियापासून दूर राहा. फक्त पाहिजे त्या गोष्टी तुम्ही फक्त नक्की पहा. मार्गदर्शनासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला मार्ग मिळेल तर आपला रस्ता मिळेल तर आपण आपल्या यश गाठू आणि आपल्याला ध्येय प्राप्त होईल. लक्षात ठेवा. पण योग्य ते मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं. लक्षात ठेवा. तुम्ही अर्जुन त्यावरती गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, काही सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून सोशल मीडियापासून दूर राहा, आणि लक्षात ठेवा अभ्यास करताना जी गोष्ट आपल्याला डिस्ट्रॅक्ट करते तिला पहिले लात मारून दूर करा. लक्षात ठेवा. कटू बोलतोय, सत्य बोलतोय. लक्षात ठेवा. अभ्यास करताना एखादा मोबाईल तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत असेल, कुठेतरी मेसेज वगैरे, यूट्यूब, काहीतरी व्हॉट्सअप वगैरे असेल, फक्त महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या ग्रुप्स त्या ठिकाणी ठेवा. बाकी सगळं तुम्ही त्या ठिकाणी हॅक करा. एकही अभ्यास करताना बिलकुल सत्य नियोजन पाहिजे आपल्याला. मित्राला थांबवा. अभ्यास करताना काही गोष्टी त्यागायला शिका. लक्षात ठेवा. लग्न आहे, साखरपुडा आहे, कुठं काही असू द्या, कुठंही न जाणं टाळता फक्त आणि फक्त अभ्यास असला पाहिजे.
आणि होईल शक्यता आपल्या जवळपास एखादी लायब्ररी असेल, एखादा अभ्यासिका ती जॉईन करा. पूर्ण दिवस आता तरी आपला अभ्यासाला द्या कृपया करून. जर आता मला कोणी विचारत असेल सर मी काम करतो, मी कामाला जातो मग अभ्यास करेल, अजिबात शक्य नाही. थोडे दिवस तुम्ही अडचण सहन करा, प्रॉब्लेम सहन करा, काहीतरी करा, काहीही करा, परंतु परिपूर्ण आपला फुल टायमिंग आता तरी तुम्ही अभ्यासाला द्या. लक्षात ठेवा, हात जोडून विनंती प्रत्येकाला लक्षात ठेवा. फक्त निमित्ताला अभ्यास करतो म्हणून अभ्यास होत नाही, सिलेक्शन होत नाही, म्हणून परिपूर्ण आपला 100% द्यावे लागतील. आता माझं नियोजन थोडक्यात सांगतो, नंतर पुढच्या व्हिडिओत मी अजून एक महत्त्वाचा माझा प्रवास त्या ठिकाणी सांगणार आहे. लक्षात ठेवा. माझं नियोजन असं होतं की मी कधीही कामाला मी असं आळशीपणाने घेतलेलं नाही. मी प्रत्येक गोष्टीला 100% दिले आणि मी स्वतःला मी जेवढं ओळखतो मी कोणाच्या सांगण्यावरून ऐकलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे काय की तुम्ही स्वतःला जेवढं तुम्ही ओळखणार आहे तेवढं मी तुम्हाला सांगू शकत नाही की मित्र तुम्ही असं करा. फक्त मी जे रिअल घटना आहे, रिअलिटी आजची ती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. कदाचित तुम्हाला वाटलं असेल की होतंय. अभ्यास करता करता एखादा मित्राचा कॉल येतो, मित्र बोलवतो. कुठेतरी तुम्ही लग्नाला जाता, अजिबात जाऊ नका, कुठेही जाऊ नका. एक मिनिट आपला 1 तास त्या ठिकाणी आपल्या अभ्यासाला द्या. लक्षात ठेवा. तुम्ही रात्र करा का दिन करा ते मला माहिती नाही. लक्षात ठेवा. मुद्दा लक्षात घ्या. माझी सुरुवात त्या ठिकाणी दिनचर्या मी क्लासेस शिकवायचोही आणि अभ्यासही करायचो आणि नंतर मी क्लासला सुट्ट्या दिल्या आणि मग महिना 2 महिना माझी स्ट्रॅटेजी परिपूर्ण दिवस मी अभ्यासाला त्या ठिकाणी दिला. असा होता की मी सकाळी 4:30ला उठायचो. लक्षात ठेवा. माता सरस्वतीची शपथ या ठिकाणी खोटं बोलणार नाही. मी जे नियोजन आहे ते नियोजन सांगणार आहे, बाकी तुमची मर्जी. लक्षात ठेवा. मी सकाळी 4:30ला उठायचो. 4:30ला उठल्यानंतर 4:45 पर्यंत मी चहा वगैरे घेऊन त्या ठिकाणी फ्रेश होत होतो आणि 4:45 वाजता मी अभ्यासाला बसायचो. बसल्यानंतर मी सुरुवातीला कुमार गौरव सर यांचा जीकेचा व्हिडिओ पाहायचो. जीके स्टॅटिक, जीके करंट अफेअर, जो काही मिक्स व्हिडिओ असतो त्यांचा व्हिडिओ पाहायचो. व्हिडिओ पाहिल्यानंतर मी सगळ्या गोष्टी प्रॉपरली लाल आणि काळा पेनाने एका प्रॉपर वहीवर सगळं नोट करायचो. त्यानंतर मी तो व्हिडिओ जवळजवळ मला वाटतं मी 6-7 पर्यंत मी जीके वगैरे करायचो. 7-7:30 पर्यंत 6-7 पर्यंत सकाळी जीके चांगलं समजतं, चांगलं लक्षात राहतं. जीके वगैरे मी असं काय करायचं, एखादं पुस्तक होतं छोटंसं आर्यनचं, ते जीकेचं शॉर्ट 1 लाईन ते वाचायचो. मी जीकेकडे जास्त लक्ष द्यायचो. असं काही सांगता ना इतिहासासाठी स्पेशल बुक वाचू का, आणि याचं स्पेशल बुक वाचण्याची गरज नाही. तुम्हाला काही MPSC UPSC खेटायची नाही त्या ठिकाणी. लक्षात ठेवा. जनरली SSC जीकेवर जास्त डोक्याला ताण घेऊ नका. आणि 7 नंतर त्या ठिकाणी मी एखादा गणिताचा क्लास पाहायचो. तो पाहायचो मी 10-11 पर्यंत पाहायचो. त्या लक्षात ठेवा. गणिताचा क्लास मी करायचो. यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचो, त्याला नोट करायचो आणि परत मी 12 दरम्यान मी त्या ठिकाणी लगेच गणितातलं मी त्या ठिकाणी प्रश्न वगैरे मी गणितात सगळ्यात जास्त येण्यासारखं मी गणित जास्त करायचं त्या ठिकाणी. नंतर 12 वगैरे जेवण केल्यानंतर 1ला आलं की 1 ते 2 परत अजून गणिताची प्रॅक्टिस करायचो आणि परत 2 ते 3 असेल मध्यंतरी अर्धा ते 1 घंटा बिंदास झोप घ्या. 1च घंटा टायमिंग लावून बिंदास 40 मिनिटं 50 मिनिटं 1 तास बिंदास झोप घ्या. झोप घेतल्यानंतर परत 3ला उठून फ्रेश वगैरे होऊन परत बसायचो त्या ठिकाणी. चहा वगैरे असेल चहा घेतली. 3ला बसल्यानंतर मी बुद्धिमत्ता घेतली. बुद्धिमत्ता 1-2 तास बुद्धिमत्ता क्लासेस वगैरे ते केलं. प्रश्न सोडवले त्याचे ते केलं मी. तसं 3, 4, 5 पर्यंत केलं. त्यानंतर लगेच मध्ये फक्त 1 ते 1.5 तास मी हिंदी घ्यायचो. टायमिंग असायचं बिलकुल. हिंदी बिलकुल एवढा टायमिंग. तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःचा मी काही तुम्हाला सांगत नाही असं ह्या टाईम फॉलो करा आणि तोच करा असं काही नाही. पुढे सांगेल. 1-1.5-2 तास असं तुम्ही काहीतरी हिंदी करू शकता. हिंदी फक्त वाचा, रट्टा मारा. मी जो व्हिडिओ दिलेला आहे एक रामबाण उपाय म्हणून आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्याच्यात मी हिंदीचा सिलेबस मी कदाचित एक सिलेबस तुम्हाला शेअर करा, तो सिलेबस तुम्ही पहा आणि अशा प्रकारे हिंदी करा. आणि रात्री तुम्ही जेवण केल्यानंतर रात्री तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता. प्रश्नपत्रिका तुम्ही ॲनालाइज करू शकता आणि रात्री 11:30 वाजता बिंदास झोपून जा. झोप कमी होईल चालेल. सध्या थोडे दिवस झोप वगैरे आणि कम्फर्टेबल झोनमधून बाहेर निघा. थोडं अनकम्फर्टेबल व्हा. जिथपर्यंत आपण शरीराला त्रास करून घेऊ घेणार नाही किंवा थोडंसं आपण कम्फर्टेबल झोनमधून बाहेर निघू तिथपर्यंत आपल्याला लक्षात ठेवा. म्हणून थोडंसं त्या ठिकाणी स्ट्रगल म्हणजे संघर्ष असं काही नसतं. हो, अभ्यास करणं म्हणजे काही डोक्यावर ओझं घेऊन पडणं अशातला भाग नाही. फक्त स्वतःला मनाला समजून घेणं आणि सांगून घेणं की थोडंसं फक्त आपल्या स्थिर ठेवणं हे महत्त्वाचं. लक्षात ठेवा. आपण सर्वांना परीक्षेसाठी परत शुभेच्छा देतो. त्यानंतर जर खऱ्या अर्थाने आपल्या ठिकाणी व्हिडिओ आवडलेला असेल आणि माहितीपूर्ण या ठिकाणी वाटलं असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट नक्की करा. कमेंट केल्यानंतर मला त्या ठिकाणी प्रेरणा मिळते की हा मित्रांना व्हिडिओ आवडलेला आहे, त्यांना काहीतरी माहिती मिळालेली, खरंच मी जे करतोय ते योग्य करतोय. तर मग मला अजून ऊर्जा मिळते आणि असं किती कठीण परिस्थिती असेल तरी मी या ठिकाणी व्हिडिओ बनवायला कुठे ना कुठे येतो आणि व्हिडिओ बनवतो. अर्धा 1 तासापासून फिरते व्हिडिओ बनवायला. मला जागा मिळत नाही. आता कुठेतरी भेटली, आलेलो आहे. मोठा रिस्क घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा, स्टेटस ठेवा, इतर ग्रुपमध्ये पाठवा. मराठीमध्ये यासाठी बनवतो की आपल्या मुलांना जास्त फायदा झाला पाहिजे. माझा उद्देश नाही पैसा कमवण्याचा. राहिला असता तर हिंदीत बनवला असता आणि अधिकाधिक शेअर केला असता. चॅनलला 3000 सबस्क्रायबर होत आलेले आहेत, परंतु अजून चॅनल मॉनिटाईज वगैरे मी केलेलं नाही. तो पुढचा विषय आहे. तुम्ही सपोर्ट करा तर तेही करू पुढे. फक्त तुम्ही सपोर्ट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. लक्षात ठेवा, कर भले सो हो भला. ठीक आहे. जय हिंद, नमस्कार, बेस्ट ऑफ लक. लगे रहो चीते.